गुड मॉर्निंग. मागच्या वेळेला आपण पर्टिक्युलरली हॅलोजन फॅमिलीचे जे पिरियॉडिक टेबलचे जे ट्रेंड्स आहेत, दॅट इज नथिंग बट आयोनायझेशन एन्थाल्पी, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, सोल्युबिलिटी कॅरेक्टर, नॉन मेटॅलिक कॅरेक्टर, ऑक्सिडेशन स्टेट हे बघितले होतं. तसंच आपण हॅलोजन्स आर मोस्ट रिॲक्टिव्ह एलिमेंट्स, okay, or most reactive characters, non-metals among their respective periods. मग त्याच्याकरता आपण दोन महत्त्वाचे रिझन्स बघितले होते. एक हाय इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी एन्थाल्पी, दॅट इज अगेन एन्थाल्पी, आणि लो डिसअसोसिएशन एन्थाल्पी, हे असे आपण कॅरेक्टर्स बघितलेले होते. आता पुढचा जो पार्ट बघणार आहोत त्याच्याच बाबतीत तुम्हाला माहिती आहे की ऑक्सिडायझिंग पॉवर, जेवढे आपल्याला इलेक्ट्रॉन निगेटिव्हिटी एन्थाल्पी जास्त असते तेवढी ऑक्सिडायझिंग पॉवर जास्त असते असं आपण म्हणतो. आणि म्हणून आपल्याला इथं कम्पेअर ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की Cl2, ओके, Cl2 हॅज अ मोर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, लक्षात घ्या, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन F2, ओके. सो दॅन F2, बट मीन्स पर्टिक्युलरली क्लोरीन ॲटम हॅव, म्हणजेच इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त आहे म्हणजेच काय, क्लोरीन ॲटम हॅज टेंडन्सी टू ॲक्सेप्ट इलेक्ट्रॉन ॲक्सेप्ट करण्याची टेंडन्सी जास्त आहे, ओके, ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. कारण आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये बघितलेलं होतं की क्लोरीन हॅज अ मोर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन F2. सो क्लोरीन ॲटम हॅज अ टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन, ओके, हेन्स इट इज मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट दॅन फ्लोरीन, ओके. असं आपल्याला ह्या इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीवरून वाटतं. मोर पॉवरफुल म्हणजेच लक्षात घ्या स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट दॅन फ्लोरीन. बट ऍक्च्युअली फ्लोरीन हॅज स्ट्रॉंगेस्ट ऑक्सिडायझिंग एजंट दॅन क्लोरीन, हे लक्षात ठेवा, ओके. सो फ्लोरीन इज अ मोस्ट ऑक्सिडायझिंग एजंट दॅन क्लोरीन. मग हे असं कसं काय बाबांनो, म्हणजे एक्झॅक्टली काय आहे. आपण म्हणतो ज्यांची टेंडन्सी टू ॲक्सेप्ट द इलेक्ट्रॉन आहेत, आता सगळ्यात इझी टेंडन्सी कोणाची आहे, क्लोरीनची आहे, ओके, ॲज कम्पेअर टू फ्लोरीन जे आपण इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीमध्ये बघितलेलं आहे. मग तरीसुद्धा क्लोरीनची टेंडन्सी जास्त आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी जास्त आहे, तरीसुद्धा तो पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट नाही, तर फ्लोरीन हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे. आता तुम्हाला माहिती आहे की आपल्याला ज्या वेळेला हे ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर किंवा ऑक्सिडायझिंग एजंट हे कॅरेक्टर्स बघायचं असेल तर ह्याच्यामध्ये आपल्याला इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, ओके, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द प्रॉपर्टी कुणाची आहे, तर आयसोलेटेड ॲटम्सची आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिल्यांदा इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज प्रॉपर्टी ऑफ आयसोलेटेड ऑर फ्री ॲटम म्हणा तुम्ही त्याला, आयसोलेटेड ऑर फ्री ॲटम. म्हणजेच तुमचा जर फ्री ॲटम आपण जर घेतला, एक्स गॅस घेतला, यामध्ये इलेक्ट्रॉन त्यानं ऍड केला, तर एक्स मायनस हा गॅशियस कॅरेक्टर्स मध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉन डेल्टा ई गेन, ओके, डेल्टा एच ई गेन हे म्हणजेच आपल्याला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. बट पॉवरफुल हॅलोजन इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. बघा हा, म्हणजेच पुढचा जो येतो तो पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट
ऑफ अ हॅलोजन. आता हॅलोजनचं पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट हे आपण कशावरती बघणार आहोत, तर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ अ हॅलोजन इज ड्यू टू इट्स सोल्युशन. म्हणजेच सोल्युशन जर तुम्ही तयार केलं तर म्हणजेच प्रॉपर्टी ऑफ इट्स सोल्युशन. पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ अ हॅलोजन ड्यू टू इट्स सोल्युशन्स means it is property of a solution. ही प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन, हॅलोजनच्या सोल्युशन्सची प्रॉपर्टी आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ज्यावेळेला तुम्ही इक्वेशन मांडता त्यावेळेला हाफ X2 गॅस प्लस इलेक्ट्रॉन गॅस, त्यावेळेला आपल्याला X मायनस गॅस. आता हा X मायनस गॅस म्हणजे ॲक्वियस कॅरेक्टर येणार आहे. एक लक्षात ठेवा, X मायनस हे AQ आहे. काय आहे हे? AQ म्हणजेच ॲक्वियस कॅरेक्टर आहे, हे लक्षात ठेवा. आता तुम्हालाच माहिती आहे की फ्लोरीन क्लोरीन हा जर बघितला तर हे डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत. डाय ॲटॉमिक मॉलिक्युल्स आहेत म्हणजेच लक्षात घ्या F2 and Cl2 diatomic molecule. Okay, hence this association energy or enthalpy. Okay, hence this association enthalpy, okay, is more considerable. कन्सिडरेबल कॅरेक्टर येणार आहे. म्हणजेच X2 हे आपल्याला X प्लस X गॅस हे ॲटम मध्ये होणाऱ्याला आपल्याला डेल्टा H डिसअसोसिएशन म्हणणार आहोत. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर आपल्याला ही जी ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ हॅलोजन म्हणजेच फ्लोरीन आणि क्लोरीन ह्यामध्ये जर बघितलं तर आपल्याला 3 स्टेप्स कॅरेक्टर्समध्ये आपल्याला ही रिॲक्शन बघायला मिळेल. तर ती पहिली स्टेप्स काय आहे ती मी तुम्हाला लिहून दाखवतो. दॅट इज फर्स्ट स्टेप. ओके, स्टेप नंबर 1 काय आहे? ओके, हाफ X2 करायचं आहे. काय करायचं आहे? हाफ X2 केलं तर इथं X गॅस तयार होईल म्हणजेच डेल्टा H डिसअसोसिएशन होईल. स्टेप नंबर 2. आता हा हाफ X2 X गॅस आहे, त्याला काय करायचं आहे? इलेक्ट्रॉन गेन करायचं आहे. म्हणजेच हा X गॅस प्लस इलेक्ट्रॉन गेन म्हणजेच X गॅस, याला डेल्टा H इलेक्ट्रॉन गेन म्हणणार आपण. आणि स्टेप नंबर 3 मध्ये काय म्हणणार? X एनायन गॅस. ओके, आता हा जो आहे हा आपल्याला लक्षात घ्या वॉटर बरोबर म्हणजेच सोल्युशन करायचं आहे इन प्रेझेन्स ऑफ वॉटर, म्हणजे X मायनस ॲक्वियस म्हणजेच डेल्टा H. आता हा जो डेल्टा H आहे हा डेल्टा H काय येणार आहे? एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन. एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन बघायला मिळेल. म्हणजेच ह्या 3 स्टेप्स वरती आपल्याला ऑक्सिडायझिंग पॉवर बघायला मिळणार आहे. लक्षात घ्या. म्हणजेच तुम्ही जर एक फ्लो चार्ट कॅरेक्टर जर बघितला तर त्या फ्लो चार्ट कॅरेक्टर्स मध्ये काय येईल? ह्या रिॲक्शनचा पार्ट बघा. हाफ X2, ओके, X गॅस नंतर इलेक्ट्रॉन गेन, ओके, आणि H2O म्हणजेच S ॲक्वियस. असा जर तुम्ही फ्लो चार्ट काढला तर इथं येणार आहे डेल्टा H डिस असोसिएशन, इथं येणार आहे डेल्टा H इलेक्ट्रॉन गेन, आणि इथं येणार आहे डेल्टा H
हायड्रेशन, अशा आपल्याला डेल्टा एच हायड्रेशन अशा एन्थाल्पीज बघायला मिळेल. म्हणजेच बघा तो जो फ्लो चार्ट आहे त्या फ्लो चार्टमध्ये हाफ x2 वरती जो निळ्या अक्षराने दिलेला आहे इक्वल टू एक्स गॅस इक्वल टू एक्स मायनस गॅस म्हणजे इलेक्ट्रॉन गेन केला आणि त्याच्यानंतर वॉटर बरोबर रिॲक्ट केलं एक्स असा बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ह्याच फक्त मी कन्व्हर्जन हे फ्लो चार्ट टाईप मध्ये काढलेलं आहे. म्हणजे हिथं जर तुम्ही बघितलं तर ओव्हरऑल जी आपल्याला एन्थाल्पी बघायला मिळणार आहे ती एन्थाल्पी ही डेल्टा एच डिसअसोसिएशन, इलेक्ट्रॉन गेन आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन ह्याच्या स्वरूपात बघायला मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजेच आपल्याला ज्या वेळेला आपण रिॲक्शन्स बघतो ओके, तर त्या रिॲक्शन्स मध्ये सगळ्यात महत्वाचा जो कॅरेक्टर येणार आहे तो महत्वाचा कॅरेक्टर्स म्हणजेच राजानो, तर तुम्ही बघू शकता तर ह्यामध्ये आपल्याला हे सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणून काय कम्पेअर ऑफ ऑक्सिडायझिंग पॉवर F2 टू Cl2. पहिला काय सांगितलं मी, Cl2 हॅज अ मोर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन F2. म्हणजेच काय क्लोरीनची टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन आहे, बट हेन्स chlorine should become a strongest oxidizing agent than fluorine. But actually what? The fluorine has the strongest oxidizing agent than chlorine. आणि मग इथं आपल्या लक्षात घ्या की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द प्रॉपर्टी ऑफ अ आयसोलेटेड ॲटम. ही प्रॉपर्टी आहे, हे लक्षात ठेवा. हा शब्द जो आहे हा इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ आयसोलेटेड ॲटम. मग आपण एक्स गॅस प्लस इलेक्ट्रॉन मायनस केलं, इलेक्ट्रॉन गेन. पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ अ हॅलोजन मीन्स इट इज अ, ही जी पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आपण पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ अ हॅलोजन हे ज्यावेळी डिसाइड करतो, सो इट इज अ ड्यू टू इट्स अ हॅलोजन सोल्युशन मीन्स इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ अ हॅलोजन इट्स अ प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. मग हे केव्हा होणार आहे, ज्या वेळेला तुम्ही फ्लोरीन क्लोरीन ॲटम हे डाय ॲटॉमिक आहेत त्यांचं डिसअसोसिएशन केलं तर, म्हणजेच तिथं तुम्हाला यू हॅव टू कन्सिडर द डेल्टा एच डिसअसोसिएशन. म्हणून स्टेप नंबर 1 मध्ये काय होतं, पहिल्यांदा हॅलोजन हा डिसअसोसिएट केला जातो, म्हणजेच आयसोलेटेड ॲटम मध्ये घेतला जातो. आयसोलेटेड ॲटम मध्ये इलेक्ट्रॉन गेन केला की इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी येते आणि त्याचं सोल्युशन केलं वॉटरमध्ये तर एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हे तुम्हाला बघायला मिळतं, हे लक्षात ठेवा. म्हणजेच हे कॅरेक्टर्स जर तुम्ही घेतलं तर ह्या कॅरेक्टर्स मध्ये लक्षात घ्या की इम्पॉर्टंट काय आहे, तर हा महत्वाचा पार्ट येणार आहे तो म्हणजेच लक्षात घ्या इथं हाफ x2 ओके इक्वल टू पर्टिक्युलरली एक्स गॅस ओके, इथं इलेक्ट्रॉन गेन एक्स मायनस गॅस आणि H2O एक्स ॲक्वियस हा पार्ट येईल. इथं डेल्टा एच डिसअसोसिएशन येईल, इथं डेल्टा एच इलेक्ट्रॉन गेन येईल, ई गेन वर का असं लिहिलेलं आहे, ई गेन इलेक्ट्रॉन गेन. आणि इथं डेल्टा एच हायड्रेशन म्हणजेच एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन बघायला मिळेल. आणि ह्या सगळ्यांच्या मिळून आपल्याला डेल्टा एच हा महत्वाचा आहे. म्हणजे ज्या 3 स्टेप्स आहेत हे जे लिहिलेलं आहे तेच इथं लिहिलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा तुमच्या समजण्याकरता. मग आता ओव्हरऑल टेंडन्सी ओके ऑक्सिडायझिंग पॉवर, आता ही जर आपल्याला काढायची असेल तर डिपेंड्स ऑन ओव्हरऑल टेंडन्सी ऑफ ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ अ हॅलोजन इज डिपेंड्स ऑन द नेट इफेक्ट ऑफ दिस 3 स्टेप्स. म्हणजे ह्या 3 स्टेप्सचा तो नेट इफेक्ट आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पर्टिक्युलरली जर बघितलं तर 3 स्टेप्स म्हणजेच डिसअसोसिएशन, इलेक्ट्रॉन गेन, डेल्टा एच हायड्रेशन ह्यांचा नेट इफेक्ट म्हणजेच यू आर गोइंग टू डिसाइड द ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ अ हॅलोजन. अँड मग त्यामध्ये आपल्याला पॉवरफुल कोण आहे, क्लोरीन आहे का फ्लोरीन आहे हे आपल्याला डिसाइड करता येतं. कारण क्लोरीनची इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जास्त आहे, म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ इलेक्ट्रॉन हा जास्त आहे हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला हा कॅरेक्टर पर्टिक्युलरली काय करावं लागतं, एक्सप्लेन करावं लागतं हे लक्षात ठेवा. म्हणून आपण काय सांगितलं की ह्या तिघांच्या 3
पर्टिक्युलरली एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन, एन्थाल्पी ऑफ इलेक्ट्रॉन गेन आणि एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन ह्यांच्या नेट इफेक्टवरती, म्हणजेच द ऑक्सिडायझिंग पॉवर वी कॅन डिसाइड पर्टिक्युलरली इट इज द नेट इफेक्ट ऑफ द 3 स्टेप्स, दॅट इज अ डिसअसोसिएशन, इलेक्ट्रॉन गेन अँड हायड्रेशन. हे लक्षात ठेवा, त्याच्यावरती अवलंबून आहे. परंतु आपण काय सांगितलं, फ्लोरीन हॅज अ लेसर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी दॅन lesser electron gain enthalpy or negative electron gain enthalpy than a chlorine, but it is a most oxidizing powerful or stronger oxidizing agent. तो स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे आपल्याला बघायला मिळतं. मग हे का आहे तर लक्षात घ्या, फर्स्ट जर कॅरेक्टर जर बघितलं तर ह्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजेच ए फ्लोरीन has particularly F2 has if you look at the low, F2 has low enthalpy of dissociation. Okay, that is number 1. हे कॅरेक्टर आहे, कारण का फ्लोरीन मग मागच्या वेळेला सांगितले बॉन्ड एन्थाल्पी ऑफ अ फ्लोरीन इज लेस दॅन दॅट ऑफ अ क्लोरीन, कारण स्मॉल साईज आहे, इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन होतं. इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन म्हणजेच थोडीशी बॉन्ड लेंथ वाढती आणि बॉन्ड लेंथ वाढल्यामुळं आपल्याला तो वीक बॉन्ड होतो आणि वीक बॉन्ड म्हटलं की लेस एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक द बॉन्ड. आणि म्हणून पहिल्या स्टेप्समध्ये डेल्टा एच डिसअसोसिएशन ही फ्लोरीनची पर्टिक्युलरली लो एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन आहे. ओके, कशामुळे, बिकॉज FF bond is weak. हा बॉन्ड वीक आहे म्हणून त्याची लो एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन आहे. आणि तसंच F2 हॅज मोर हायड्रेशन एन्थाल्पी बिकॉज स्मॉल साइज ऑफ फ्लोरीन आयन्स. फ्लोरीन आयन्सचा साईज हा स्मॉल आहे आणि त्यामुळे त्याची हायड्रेशन एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन और हायड्रेशन एन्थाल्पी, तुम्ही असं म्हणू शकता ह्याचं एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन हे हाय आहे. जेवढा साईज स्मॉल तेवढीच एन्थाल्पी जनरेट, म्हणजे हायड्रेशन एन्थाल्पी इज मोर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून लक्षात घ्या, लार्ज अमाउंट ऑफ एनर्जी इज गोइंग टू बी इव्हॉल्ड इन दिस थर्ड स्टेप. ही पहिली स्टेप्स आली, फर्स्ट स्टेप्स, सेकंड स्टेप अँड थर्ड स्टेप. आणि स्मॉल साईज म्हणून आपल्याला लार्ज अमाउंट ऑफ पर्टिक्युलरली एनर्जी इज रिलीज्ड in a third step and a lesser amount of energy is released in a first step with respect to a fluorine. हे लक्षात ठेवा. आणि मग जर तुम्ही बघितलं स्टेप नंबर 1 जर लेस एनर्जी, स्टेप नंबर 3 द मोर एनर्जी इज इव्हॉल्व्ड. ओके, अँड व्हेन यू गेट अ नेट इफेक्ट दॅट इज ॲज अ रिझल्ट जर बघितलं तर डेल्टा एच आपल्याला हा फ्लोरीनचा मोर निगेटिव्ह बघायला मिळतो दॅन क्लोरीन. लक्षात घ्या. आता इथं काय आहे, Cl2 हॅज ॲज कम्पेअर टू फ्लोरीन, लक्षात घ्या, ॲज कम्पेअर टू फ्लोरीन एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन हायर आहे आणि हायड्रेशन एन्थाल्पी ही कमी आहे. आणि म्हणून जर तुम्ही नेट इफेक्ट बघितला, नेट इफेक्ट, ओके, फ्लोरीन has more negative delta H value. Okay, means delta H is more negative with respect to fluorine. Okay, हे लक्षात ठेवा. सो ओव्हरऑल कॅरेक्टर जर बघितलं तर इज डेल्टा एच, म्हणजे हे सगळं डेल्टा एच येणार आहे ते ओव्हरऑल या तिन्ही स्टेप्स मिळून ओव्हरऑल हे डेल्टा एच निगेटिव्ह कुणाला येणार आहे, F2 ला येणार आहे दॅन क्लोरीन. म्हणजे क्लोरीन पेक्षा डेल्टा एच निगेटिव्ह कॅरेक्टर कुणाला येणार आहे,
पर्टिक्युलरली फ्लोरीनला येणार आहे. आणि म्हणून फ्लोरीन इज अ मोस्ट पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. हे लक्षात ठेवा. डेल्टा एच निगेटिव्ह येतो तो फक्त इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीवरती अवलंबून नाही. परत एकदा सांगतो की आपण म्हणतो इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पीची व्हॅल्यू क्लोरीनची ही हायेस्ट आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. ओके, म्हणजे ऍक्सेप्टन्स ऑफ अ टेंडन्सी टू ऍक्सेप्ट द इलेक्ट्रॉन हे क्लोरीनची जास्त आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. म्हणजेच ह्या जर पर्टिक्युलरली थेरॉटिकल पार्टवरनं बघितलं तर क्लोरीन शुड बी अ मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. परंतु हे नसून क्लोरीन इज अ पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट, बट हे नसून फ्लोरीन इज अ मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. हे कारण आहे, कारण पहिला जर बघितलं तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी ही जी आहे, इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी इज द प्रॉपर्टी ऑफ अ आयसोलेटेड ॲटम. ओके, तसंच डिसअसोसिएशन एन्थाल्पी आणि पर्टिक्युलरली ऑक्सिडायझिंग पॉवर इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. प्रॉपर्टी ऑफ द सोल्युशन असं बघायला मिळतं. आणि मग आपण ह्या 3 स्टेप्स बघितल्या. ह्या 3 स्टेप्समध्ये ओव्हरऑल हा डेल्टा एच हा डिसाइड करणार आहे. ओव्हरऑल डेल्टा एच डिसाइड करतो विच इज अ मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. म्हणजे नेट इफेक्ट ऑफ दिस 3 स्टेप्स डिसाइड्स वेदर फ्लोरीन इज अ मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑर क्लोरीन. मग लक्षात घ्या, फ्लोरीन ह्याची लो एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन ही लो आहे, परंतु क्लोरीन मध्ये फ्लोरीनपेक्षा एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन जास्त लागते. ओके, आणि फ्लोरीन हॅज अ मोर हायड्रेशन एन्थाल्पी बिकॉज ऑफ अ स्मॉल साईज आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून जर तुम्ही बघितलं तर एन्थाल्पी ऑफ हायड्रेशन आणि एन्थाल्पी ऑफ डिसअसोसिएशन म्हणजेच स्टेप नंबर 1 आणि स्टेप नंबर 3 ह्यांच्यामध्ये नेट इफेक्ट जर बघितला तर ह्यामध्ये असं लक्षात येतं की ओव्हरऑल डेल्टा एच व्हॅल्यू ऑफ पर्टिक्युलरली इज मोर निगेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू फ्लोरीन ॲज कम्पेअर टू क्लोरीन. आणि हेन्स फ्लोरीन इज अ मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो विथ रिस्पेक्ट टू पॅरामीटर्स. आता हे पॅरामीटर्स कुठले कुठले आहेत तर इलेक्ट्रॉन गेन एन्थाल्पी, हायड्रेशन एन्थाल्पी आणि डिसअसोसिएशन एन्थाल्पी. ह्याच्यावरून आपण पर्टिक्युलरली फ्लोरीन हा मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आहे हे सांगितलं. मग तुम्हाला विचारतील एमसीक्यू टाईपमध्ये की विच 3 एन्थाल्पीज आर इव्हॉल्व्ड ऑर इन्व्हॉल्व्ड टू पर्टिक्युलरली एक्सप्लेन द पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट ऑफ फ्लोरीन अँड क्लोरीन. तर ह्या तिन्ही एनर्जीज तुम्हाला आल्या पाहिजेत, माहिती असल्या पाहिजेत, एवढं लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो राजानो. ओके, तर हा पहिल्यांदा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट आणि 3 पॅरामीटर्स कुठले, डिसअसोसिएशन एन्थाल्पी हा पहिला. दुसरा कुठला पॅरामीटर येईल दॅट इज इलेक्ट्रॉन गेन. आणि तिसरा जो पॅरामीटर येईल तो म्हणजेच आपल्याला सगळ्यात महत्वाचा पॅरामीटर्स म्हणजेच हायड्रेशन एन्थाल्पी. कारण ऑक्सिडायझिंग पॉवर इज नथिंग बट अ पॉवर ऑफ अ सोल्युशन. म्हणजे इट इज अ प्रॉपर्टी ऑफ अ सोल्युशन. हे आपण डिसाइड केलेलं आहे किंवा तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट कॅरेक्टर येतं. मग ह्याच्यानंतर जर तुम्ही कॅरेक्टर वाईज जर बघायला गेला तर पुढचं आपल्याला रिॲक्शन्स मध्ये जर बघायच्या झाल्या तर ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर विथ वॉटर हे सुद्धा आपण बघू शकतो. म्हणजेच आता पुढचा जो कॅरेक्टर येईल किंवा रिॲक्शन्स येईल तर रिॲक्शन्स विथ वॉटर, कुणाच्या रिॲक्शन विथ वॉटर, ओके, विथ H2O. आता ह्या कुणाकुणाच्या रिॲक्शन्स बघणार आहेत राजानो तर तुम्ही हॅलोजन्सच्याच रिॲक्शन्स बघायच्या आहेत, हे लक्षात ठेवा. आता ह्यामध्ये हॅलोजन ज्या वेळेला तुम्ही कॅरेक्टर्स घ्याल त्यावेळेला काय होतं तर रिॲक्शन्स विथ वॉटर. आता ज्या वेळेला वॉटर बरोबर रिॲक्शन्स येतात तर ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर ऑफ अ हॅलोजन कॅन बी एक्सप्लेन विथ द हेल्प ऑफ अ रिॲक्शन्स विथ वॉटर. आता हे लक्षात ठेवा, ऑक्सिडायझिंग पॉवर ऑफ अ हॅलोजन हे रिॲक्शन्स विथ वॉटर म्हणजेच बघितले आपण तुम्हाला ॲक्वियस कॅरेक्टर. सो फ्लोरीन इज अ स्ट्रॉंगर ऑक्सिडायझिंग एजंट इन
पर्टिक्युलरली वॉटर. ओके, हे लक्षात ठेवा. फ्लोरीन इज अ स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट. व्हेन इट ऑक्सिडायझेस वॉटर, it will gives a dioxygen or ozone. Okay, and this reaction is a spontaneous reaction and which is strongly exothermic. ओके, हे लक्षात ठेवा. म्हणजेच ज्या वेळेला तुम्ही फ्लोरीन हा घेतला प्लस H2O, फ्लोरीन F2 प्लस H2O लिक्विड घेतला, म्हणजेच रिॲक्शन्स विथ वॉटर केला, तर तुम्हाला पर्टिक्युलरली लक्षात घ्या, ह्या इथं आपल्याला H3O हा पार्ट तयार होईल, प्लस फ्लोरीन मायनस तयार होईल, आणि O2 और O3 ह्यापैकी काहीतरी तयार होईल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा आपल्याला ही जी रिॲक्शन आहे ही पर्टिक्युलरली म्हणजेच व्हेन फ्लोरीन is reacted, fluorine is going to be reacted with water, it will gives a ozone or O3, so that is nothing but a oxidizing character. म्हणजे फ्लोरीन oxidizes in a water and it will produce a dioxygen or ozone. आता इथं तुम्ही काय करू शकता, पर्टिक्युलर बॅलन्सिंग ऑफ रिॲक्शन्स लिहू शकता. आता मग लक्षात घ्या, फ्लोरीन बरोबर वॉटरची रिॲक्शन्स केली ही हायली एक्झोथर्मिक आहे, हे लक्षात ठेवा, आणि विच इज अ स्पॉन्टेनियस. बट रिॲक्शन्स विथ अ क्लोरीन अँड ब्रोमीन हे सुद्धा थर्मोडायनॅमिकली पॉसिबल आहे, बट दे आर अ पर्टिक्युलरली हायड्रोहॅलिक ॲसिड आणि हायपोहॅलस ॲसिड हे प्रोड्यूस करतात, हे लक्षात ठेवा. ते तुम्हाला पर्टिक्युलरली ओझोन किंवा डायऑक्सिजन देत नाहीत. म्हणजेच क्लोरीन घेतला, X2 गॅस घेतला, ओके, प्लस H2O लिक्विड घेतलं, तर मग आता हा X2 क्लोरीन असू दे किंवा ब्रोमीन असू दे, हे ज्या वेळेला वॉटर बरोबर रिॲक्शन्स करतात तर दोन प्रकारचे कॅरेक्टर्स करतात, ज्याला आपल्याला HOX अँड प्लस HX असे दोन ऍसिड्स आपल्याला बघायला मिळतात, हे लक्षात ठेवा. ओके, आणि ह्यामध्ये आपल्याला जर बघितलं तर हायपोहॅलिक ॲसिड हा बघायला मिळतो. लक्षात घ्या, कुठला बघायला मिळतो, हायपोहॅलिक ॲसिड आणि हायपोहॅलस ॲसिड. हा हायपोहॅलस ॲसिड हा बघायला मिळणार आहे, आणि हा हायपोहॅलिक ॲसिड हा बघायला मिळतो केव्हा, ज्या वेळेला क्लोरीन आणि ब्रोमीन रिॲक्ट करतात वॉटर बरोबर, हे लक्षात ठेवा. तसंच ज्या वेळेला आयोडीन रिॲक्ट करतो, इट इज अ नॉन स्पॉन्टेनियस रिॲक्शन आहे. ओके, म्हणजेच आयोडीन कॅन बी ऑक्सिडाइज बाय ऑक्सिजन इन ॲसिडिक मीडियम मध्ये होतं, परंतु नॉर्मली रिॲक्शन्स ऑफ आयोडीन विथ वॉटर इज नॉन स्पॉन्टेनियस. I2 प्लस H2O, दिस रिॲक्शन इज नॉन स्पॉन्टेनियस. ओके, आणि मग आयोडीन हा ऑक्सिडायझिंग पॉवर देतो किंवा ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर शो करतो. हे कशावरून ठरवलं जातं, तर ॲसिडिक मीडियम म्हणजेच ऑक्सिजन इन ॲसिडिक मीडियम ज्या वेळेला आयोडीन बरोबर रिॲक्ट करतो त्यावेळेला आपल्याला पर्टिक्युलरली ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर हे बघायला मिळतं. कुणाचं, तर आयोडीनचं बघायला मिळतं. म्हणजे नॉर्मल कंडिशनमध्ये आयोडीन हा पॉवरफुल ऑक्सिडायझिंग, कारण का नॉन स्पॉन्टेनियस आहे, हे लक्षात ठेवा. फ्लोरीनचे रिॲक्शन्स विथ वॉटर इज अ स्पॉन्टेनियस, हायली एक्झोथर्मिक म्हणजे मोर हीट इज इव्हॉल्ड. एक्झोथर्मिक म्हणजेच डेल्टा H निगेटिव्ह, आणि ज्याचा डेल्टा H निगेटिव्ह म्हणजेच तो मोर पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट येतो. क्लोरीन ब्रोमीनच्या बाबतीत काय होतं, दे आर गोइंग टू रिॲक्ट विथ वॉटर बट दे कॅन प्रोड्यूस अ हायपोहॅलस अँड हायपोहॅलिक ॲसिड, हे लक्षात ठेवा. आणि ही रिॲक्शन स्लो आहे ॲज कम्पेअर टू फ्लोरीन. आणि आयोडीन हे नॉन स्पॉन्टेनियस आहे, परंतु तो आयोडीन कॅन बी ऑक्सिडाइज ज्यावेळेला तुम्हाला ऑक्सिजन हा ॲसिडिक मीडियममध्ये तुम्ही रिॲक्ट करता त्यावेळेला आपल्याला रिॲक्शन्स बघायला मिळते. मग ती रिॲक्शन्स कशी आहे, तर आयोडीन मायनस प्लस O2 ही रिॲक्शन म्हणजेच ॲसिडिक मीडियममध्ये आयोडीन शोज ऑक्सिडायझिंग कॅरेक्टर, ऑक्सिडायझिंग एजंट हे कॅरेक्टर तो देतो. म्हणजेच I मायनस प्लस O2
प्लस H प्लस म्हणजेच हा H2O चा कॅरेक्टर येतं, हे लक्षात ठेवा. आणि त्यामध्ये तुम्हाला आयोडीन सॉलिड हा कॅरेक्टर बघायला मिळतं आणि H2O लिक्विड तयार होतं इन प्रेझेन्स ऑफ आयोडीन, हे लक्षात ठेवा. आणि त्यामुळं इथं आयोडीन हा आयन्स इट कॅन शोज अ ऑक्सिडायझिंग एजंट. तुम्ही हे बॅलन्स रिॲक्शन करू शकता, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून हा इम्पॉर्टंट फॅक्टर येतो टू डिसाइड ऑक्सिडायझिंग पॉवर इन अ वॉटर कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ॲक्वियस मध्ये फ्लोरीन हा हायली एक्झोथर्मिक आहे आणि स्ट्रॉंग पर्टिक्युलरली स्पॉन्टेनियस कॅरेक्टर आहे ॲज कम्पेअर टू क्लोरीन अँड ब्रोमीन. हे तुम्ही जर डोक्यात म्हणजे लक्षात ठेवलं तर तुम्हाला एक्झॅक्टली ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणजे पॅरामीटर्स हे तुमच्या लक्षात येईल. आता तुम्हाला माहिती आहे की रिॲक्शन्स विथ अदर हॅलोजन्स म्हणजेच फ्लोरीन हा दुसऱ्या हॅलोजन बरोबर, म्हणजे फ्लोरीन हा क्लोरीन बरोबर, फ्लोरीन हा ब्रोमीन बरोबर, क्लोरीन हा ब्रोमीन बरोबर असं कंपाऊंड्स तयार करू शकतो. त्यालाच इंटर हॅलोजन कंपाऊंड्स म्हणतात. कारण का ह्या इथं लक्षात घ्या, जो स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग एजंट आहे, जो स्मॉल साईज आहे, जो मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे, तो पर्टिक्युलरली त्याच्या पेक्षा कमी इलेक्ट्रोनिगेटिव्ह, कमी ऑक्सिडायझिंग पॉवर असलेल्या हॅलोजन बरोबर तो रिॲक्ट करतो आणि आपल्याला प्रॉडक्ट तयार होतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं जर ऑक्सिडायझिंग पॉवर ही जर कॅरेक्टर्स जर बघायला गेलं तर ऑक्सिडायझिंग पॉवर इज गोइंग टू बी डिक्रीज्ड. कशी डिक्रीज होते तर ऑक्सिडायझिंग पॉवर, ओके, ऑक्सिडायझिंग पॉवर ही कशी येणार आहे तर F2 ग्रेटर दॅन Cl2, Cl2 ग्रेटर दॅन Br2 आणि Br2 ग्रेटर दॅन I2, हे तुम्हाला बघायला मिळेल, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून सगळेच हॅलोजन हे पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट म्हणून ऍक्ट होतात. दे हॅव अ स्ट्रॉंग टेंडन्सी, ओके, हे लक्षात ठेवा. आणि त्यांचं जे स्टँडर्ड इलेक्ट्रोड पोटेन्शियल आहे हे पॉझिटिव्ह येत आहे, SRP कॅरेक्टर. हे तुम्हाला इलेक्ट्रोकेमिस्ट्रीमध्ये जे इलेक्ट्रोमोटिव्ह सिरीज दिल्या ना, EMF सिरीज, त्यामध्ये जर तुम्ही बघितलं क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन, फ्लोरीन हे सगळे टॉपला बघायला मिळतात आणि त्यांचा SRP व्हॅल्यू ही पॉझिटिव्ह येते, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ते स्ट्रॉंग ऑक्सिडायझिंग पॉवर म्हणून कॅरेक्टर्स देतात, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ज्या वेळेला रिॲक्शन्स विथ हॅलोजन्स म्हणतो आपण, त्यावेळेला फ्लोरीन, ओके, प्लस X2 म्हणजे फ्लोरीन आयन्स प्लस X2 हे जर तुम्ही जर केलं म्हणजे फ्लोरीन पेक्षा फ्लोरीन आयन्स प्लस X2 शिवाय हा केला तर F मायनस प्लस XF असा प्रॉडक्ट तयार होईल, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट. त्यामुळे तुम्हाला ऑक्सिडायझिंग पॉवर ही आपल्याला समजून येते की कोण कसा रिॲक्ट करतो, कशी रिॲक्शन होते, हे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि म्हणून ऑक्सिडायझिंग पॉवर वरती मी तुम्हाला रिॲक्शन्स विथ वॉटर, हायड्रेशन एन्थाल्पी, डिसअसोसिएशन एन्थाल्पी आणि पर्टिक्युलरली रिॲक्शन्स विथ अदर हॅलोजन्स ह्याच्यावरून तुम्हाला समजावून सांगितलं. म्हणजे फ्लोरीन कॅन रिॲक्ट विथ अदर हॅलोजन, क्लोरीन कॅन रिॲक्ट विथ ब्रोमीन अँड आयोडीन, हे लक्षात ठेवा, हे लक्षात घ्या. म्हणजेच पर्टिक्युलरली इंटर हॅलोजन कंपाऊंड्स तयार करत असताना मोस्ट पॉवरफुल ऑक्सिडायझिंग एजंट किंवा स्मॉलेस्ट ॲटम, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह, तो तुम्हाला रिॲक्ट करतो आणि आपली ऑक्सिडायझिंग पॉवर कॅरेक्टर हे सांगतो. आणि त्याच्यावरून तुम्ही डिसाईड करू शकता की पर्टिक्युलरली ऑक्सिडायझिंग पॉवरची डिक्रीजिंग कॅरेक्टर म्हणून F2 इज ग्रेटर दॅन Cl2, Cl2 इज ग्रेटर दॅन Br2, Br2 इज ग्रेटर दॅन I2, हे आपण म्हणतो. ही डिक्रीजिंग कॅरेक्टर हे ऑर्डर हे आपण ऑक्सिडायझिंग पॉवरच्या बाबतीत सांगू शकतो, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो राजानो, सगळ्यात महत्वाचा. आता पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण एक्सप्लेनेशन पर्टिक्युलरली ॲबनॉर्मल बिहेवियर ऑफ फ्लोरीन. आता ॲबनॉर्मल बिहेवियर फ्लोरीन, ओके, ॲबनॉर्मल म्हणजेच त्याला ॲनामोलस, ओके, त्यालाच ॲनामोलस बिहेवियर कुणाचं फ्लोरीन,
हे कशामुळे होणार आहे तुम्हाला सांगितलं, स्मॉल साईज, हे तर सगळीकडे येईल. ओके, बी हाय आयपी म्हणजेच आयोनायझेशन पोटेन्शियल, सी हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, अँड डी नो व्हेकंट डी ऑर्बिट. हे सगळ्यात 4 महत्वाचे कॅरेक्टर्स येणार आहेत. राजानो, हे लक्षात ठेवा ज्या वेळेला तुम्ही अनामोलस बिहेवियर हे डिस्कस करणार आहात कुणाचं, फ्लोरीनचं. हे 4ही पॉइंट्स इम्पॉर्टंट आहेत, हे लक्षात ठेवा. आता सेकंड पिरियडमध्ये फ्लोरीन आहे आणि विच कॅन बी डिफर फ्रॉम अदर एलिमेंट्स, ओके, इन देअर ग्रुप. म्हणजेच हॅलोजन ग्रुपमध्ये फ्लोरीन शोज एक्झॅक्टली एक्सेप्शनल प्रॉपर्टी ॲज कम्पेअर टू अदर एलिमेंट्स. हा का दाखवतो अनामोलस बिहेवियर, तर त्याचा स्मॉल साईज आहे. म्हणजे व्हेरी स्मॉल साईज म्हटलं तरी चालू शकेल. स्मॉल साईज म्हणजेच व्हेरी स्मॉल साईज, कारण का मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे आणि त्यामुळे हाय आयोनायझेशन पोटेन्शियल, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी अँड नो व्हेकंट डी ऑर्बिट. दॅट्स वाय फ्लोरीन शोज exhibits or shows many properties which are different from other elements. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून पहिली जी कॅरेक्टर येणार आहे ह्यातला, तर तो येईल ऑक्सिडेशन स्टेट. हे आपण बघूया. तर फ्लोरीन हा -1 ऑक्सिडेशन स्टेट दाखवतो, पर बाकीचे क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हा -1, +1, 3, 5, 4, 6 हे सगळे आणि +7 हे ऑक्सिडेशन स्टेट दाखवतात. हे लक्षात ठेवा. पहिला हाफ फ्लोरीन शोज ओनली -1, बट क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन हे +3, +5, +7, +1 हे सुद्धा ऑक्सिडेशन स्टेट एक्झिबिट करतात. दुसरा कॅरेक्टर येतं ज्याला आपण बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी म्हणतो. आता लक्षात घ्या, फ्लोरीनची बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही जर बघितली तर बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी इज लेस दॅन दॅट ऑफ अदर हॅलोजन ॲटम्स. ॲक्च्युली बघायला गेलं तर त्याचा स्मॉल साईज आहे. स्मॉल साईज म्हटलं की बॉन्ड लेंथ कमी व्हायला पाहिजे. बॉन्ड लेंथ कमी म्हणजेच ते स्ट्रॉंगली, पर्टिक्युलरली दे आर पॅक्ड व्हेरी क्लोज टू इच अदर. ओके, आणि म्हणजेच त्याला एनर्जी जास्त असली पाहिजे. पण बिकॉज ऑफ अ स्मॉल साईज, बिकॉज ऑफ अ हाय चार्ज, देर इज मोर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन, आणि इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन बिटवीन स्मॉल फ्लोरीन असल्यामुळं लक्षात घ्या आपल्याला एफ बॉन्ड हा वीक आहे आणि अनस्टेबल कॅरेक्टर येतो, वीक कॅरेक्टरमध्ये येतो ड्यू टू स्ट्रॉंग इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन कॅरेक्टरमुळं. आणि म्हणून त्याची बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही कमी आहे कुणापेक्षा, अदर क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन पेक्षा. हे लक्षात ठेवा. हे 2 कॅरेक्टर्स तुम्हाला बघायला मिळतील. तसंच तुम्ही ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर फ्लोरीन बरोबर पुढचा जो तयार होणार आहे, तर फ्लोरीनच्या ह्याच्या बरोबर जर तुम्ही बघितलं तर फ्लोरीन बरोबर हायड्रोफ्लोरिक ऍसिड तयार होईल. हा HCl हायड्रोक्लोरिक, HBr हायड्रोब्रोमिक आणि HI. आता ह्यामध्ये हायड्रोफ्लोरिक ऍसिड हा जर घेतला म्हणजेच फ्लोरीन प्रोड्युसेस अ हायड्रोफ्लोरिक ऍसिड, बट इट इज ऑल्सो शोज पर्टिक्युलरली अनामोलस कॅरेक्टर. आता हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कोणामध्ये आहे, फ्लोरीन आहे. ओके, सो फ्लोरीन particularly largely attracted towards the hydrogen. म्हणजेच there is a hydrogen bond is present in a HF, but in a HCl, HBr, HI, okay, there is no presence of a hydrogen bond. त्याला हायड्रोजन बॉन्डिंग म्हणत नाहीत. हायड्रोजन बॉन्डिंग कोणाला म्हणतात, मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलिमेंट लाईक फ्लोरीन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन, त्याच्याबरोबर हायड्रोजनच्या बॉन्डला आपण पर्टिक्युलरली हायड्रोजन बॉन्ड म्हणतात, कारण मोस्टली अट्रॅक्टेड पेअर दॅट इज अ फ्लोरीन अँड हायड्रोजन, म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार होतं. हे लक्षात ठेवा. परंतु HCl, HBr, HI मध्ये हायड्रोजन बरोबर बॉन्डिंग आहे, बट इट्स नॉट अ स्ट्रॉंग ॲज HF, ॲज स्ट्रॉंग ॲज HO और ॲज स्ट्रॉंग ॲज HN. म्हणजेच नायट्रोजन बरोबर तसं स्ट्रॉंग नाही आहे, म्हणून ते हायड्रोजन बॉन्डिंगमध्ये येत नाहीत. ते हायड्राइड्स ऑफ अ क्लोरीन, हायड्राइड्स ऑफ अ ब्रोमीन, हायड्राइड्स ऑफ आयोडाईड हे बघायला मिळतं. आणि म्हणून इट इज HF असोसिएशन इज व्हेरी स्ट्रॉंग, आणि त्यामुळे आपल्याला बॉइलिंग पॉईंट ॲज कम्पेअर टू HCl, HBr, HI, तर त्याचा HFचा पर्टिक्युलरली बॉइलिंग पॉईंट
हा जास्त आहे ॲज कम्पेअर टू अदर हॅलोजन ॲसिड. म्हणजे HCl HBr HI पेक्षा HFचा बॉइलिंग पॉईंट हा जास्त आहे. खरं आपण काय सांगतो, डाऊन द ग्रुप जसा साईज वाढतो तसं बॉइलिंग पॉईंट आणि मेल्टिंग पॉईंट वाढतो असं म्हणतो. परंतु इथं HF मध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे ॲज कम्पेअर टू HCl HBr HI स्ट्रॉंग आहे, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉईंट जास्त आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून दुसरा कॅरेक्टर जर बघितलं, इन ॲक्वियस सोल्युशन HF इज अ वीकर ॲसिड दॅन हायड्रोजन हॅलाइड्स. म्हणजे HCl HBr HI पेक्षा ॲक्वियस कंडिशनमध्ये HF हा वीकर ॲसिड म्हणून बघायला मिळतो, हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुढचं कॅरेक्टर येतं आयोनिक कॅरेक्टर. पुढचं कॅरेक्टर काय येतं, ज्याला आपण आयोनिक कॅरेक्टर, कुणाचं आयोनिक कॅरेक्टर, फ्लोरीन क्लोरीन ब्रोमीन आयोडीनचं कॅरेक्टर बघायला मिळतं. तर ओन्ली फ्लोरीन कॅन फॉर्म्स आयोनिक फ्लोराइड्स, म्हणजेच AlF3 असेल, NaF असेल, KF असेल, तर हे आयोनिक नेचर हा फ्लोरीन शोज करतो. परंतु क्लोराइड्स ब्रोमाइड्स दे कॅन शोज अ कोव्हॅलेंट कॅरेक्टर. म्हणजेच ओन्ली फ्लोरीन कॅन फॉर्म्स अ आयोनिक फ्लोराइड्स. लक्षात घ्या, फ्लोरीन कॅन फॉर्म आयोनिक फ्लोराइड्स ड्यू टू हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कॅरेक्टर, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून AlF3 KF NaF ह्यासारखे प्रॉडक्ट तो तयार करतो. बट chlorides and bromides they can shows their chlorides and bromides they are in a covalent nature, हे आपल्याला बघायला मिळतं. पुढचा कॅरेक्टर येतं सोल्युबिलिटी ऑफ अ फ्लोरीन. आता जर बघितलं, मगाशी सांगितलं, फ्लोरीन हॅज अ ॲबनॉर्मल सोल्युबिलिटी. फ्लोरीन और फ्लोराइड्स हॅज अ ॲबनॉर्मल सोल्युबिलिटी ॲज कम्पेअर टू क्लोराइड्स अँड ब्रोमाइड्स, हे लक्षात ठेवा. ओके, म्हणजेच AgF हा सोल्युबल इन वॉटर आहे, परंतु AgCl इज इनसोल्युबल आहे. CaF2 इनसोल्युबल आहे, बट CaCl2 सोल्युबल येतो, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून इथं फ्लोराइड्स अँड क्लोराइड्स ह्यांच्या बाबतीतली जी सोल्युबिलिटी आहे ते ॲबनॉर्मल कॅरेक्टरमध्ये येतं. म्हणजे AgF सोल्युबल आहे म्हणून CaF सोल्युबल आहे का, तर नाही आहे. CaF हा इनसोल्युबल आहे, AgF हा सोल्युबल आहे. AgCl इनसोल्युबल आहे, परंतु CaCl हा सोल्युबल आहे. आणि त्यामुळे इथं आपल्याला पर्टिक्युलरली जर तुम्ही रिक्वायर्ड कॅरेक्टर्स जर बघितलं सोल्युबिलिटीच्या दृष्टिकोनातून, तर फ्लोरीन म्हणजेच फ्लोराइड्स हे आपल्याला पर्टिक्युलरली ॲबनॉर्मल कॅरेक्टर दाखवतात ॲज कम्पेअर टू क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन, हे लक्षात ठेवा. आणि सगळ्यात शेवटचा पार्ट येतो जो म्हणजेच फॉर्मेशन ऑफ हॅलाइड आयन्स. फॉर्मेशन ऑफ हॅलाइड आयन्स. आता ह्या फॉर्मेशन ऑफ हॅलाइड आयन्समध्ये लक्षात घ्या, हे I3- Br2- असे जे येतात कॅरेक्टर, त्याला आपल्याला हॅलाइड्स म्हणतात, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून फ्लोरीन डज नॉट फॉर्म अ पॉलीहॅलाइड आयन्स. पॉलीहॅलाइड्स म्हणजे एकापेक्षा जास्त, आयोडीनचे 3 मॉलिक्यूल, ब्रोमीनचे 3 मॉलिक्युल्स एकत्र येऊन त्याचे आयन्स तयार होतात. तसं फ्लोरीन हा पॉलीहॅलाइड आयन्स तयार करत नाही, हे लक्षात ठेवा. देर इज नो फॉर्मेशन ऑफ पॉलीहॅलाइड आयन्स ऑफ फ्लोरीन, हे लक्षात घ्या. म्हणजेच तुम्ही जर बघितलं तर कुठले कुठले कॅरेक्टर्स येणार आहेत टू एक्सप्लेन अनॉमलस बिहेवियर. तर अनॉमलस बिहेवियर एक्सप्लेन करण्याकरता पहिला कॅरेक्टर येणार आहे स्मॉल साईज, हाय IP, हाय इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, नो वेकंट डी ऑर्बिट. पहिला येईल ऑक्सिडेशन स्टेट. तुम्हाला मी सांगितलं -1 ऑक्सिडेशन स्टेट फ्लोरीन एक्झिबिट करतो, बाकीचे +1 +3 +5 करतो. बॉन्ड डिसअसोसिएशन एन्थाल्पी ही फ्लोरीनची लेसर आहे ॲज कम्पेअर टू क्लोरीन ब्रोमीन अँड आयोडीन. का, तर इंटर इलेक्ट्रॉनिक रिपल्शन इज मोर ड्यू टू अ स्मॉल साइज, hence fluorine bond is weak, hence fluorine F2 is unstable as compared to Cl2Br2. त्याच्यानंतर आपण HF हायड्रोफ्लोरिक ऍसिड, हा ह्याच्यामध्ये हायड्रोजन बॉन्डिंग आहे, कारण मोस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह इलेमेंट म्हणजेच लार्जली अट्रॅक्ट करतो हायड्रोजनला, म्हणजे स्ट्रॉंग बॉन्डिंग आहे, त्यालाच आपण हायड्रोजन बॉन्डिंग म्हणतो. ते ऍबसेंट आहे HCl HBr HI ॲज कम्पेअर टू HF. ओके, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट त्याचा जास्त आहे, कुणाचा, HFचा, कुणापेक्षा HCl HBr. खरं आपण काय सांगतो, डाऊन द ग्रुप जर बघायला गेलं तर
HIचा बॉइलिंग पॉईंट हा यायला पाहिजे, परंतु इथं हायड्रोजन बॉन्डिंग आहे म्हणून HFचा आपल्याला बॉइलिंग पॉईंट हा जास्त बघायला मिळतो ॲज कम्पेअर टू अदर्स. हे लक्षात ठेवा. तसंच त्यामध्ये आपण बघितलं की HF इज अ मोर विकर ऍसिड दॅन अदर हॅलोजन हॅलाइड्स. म्हणजे HCl, HBr, HI पेक्षा HF हा विकर ऍसिड आहे. हे लक्षात ठेवा. तो का आहे हे आपण बघू शकतो. त्याच्यानंतर सोल्युबिलिटी. आता जर तुम्ही सोल्युबिलिटी कॅरेक्टर जर बघितलं तर फ्लोराइड्स AgF सोल्युबल आहे, AgCl इनसोल्युबल आहे, CaF2 इनसोल्युबल आहे, परंतु आपल्याला CaCl2 सोल्युबल आहे. म्हणजे इथं सोल्युबिलिटी कॅरेक्टर फ्लोराइड्स हे ॲबनॉर्मल सोल्युबिलिटीज दाखवले जातात. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर येतो. त्याच्यानंतर आयोनिक कॅरेक्टर. Fluoride can shows a ionic character with their fluorides, but chlorides and bromides they have a covalent character. आणि तसंच शेवटला पॉलीहॅलाइड आयन्स. हे जर बघितलं तर पॉलीहॅलाइड आयन्स आयोडीन, ब्रोमीन, क्लोरीन दे कॅन प्रोड्यूस इट, बट फ्लोरीन कॅनॉट प्रोड्युसेस अ पॉलीहॅलाइड आयन्स. हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात मेजर इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला बघायला मिळतो. हे सगळ्यात महत्वाचा कॅरेक्टर येतं. आता मग ह्याच्यानंतर पुढचा जो पार्ट येतो ज्याला आपण रिॲक्टिव्हिटी, ओके काय म्हणतो, रिॲक्टिव्हिटी. कुणाची रिॲक्टिव्हिटी? तर रिॲक्टिव्हिटी ऑफ हायड्रोजन. हे कॅरेक्टर आपण बघणार आहोत. हे लक्षात ठेवा. म्हणजेच थोडक्यात हायड्रोजन बरोबर क्लोरीन, हायड्रोजन बरोबर ब्रोमीन, हायड्रोजन बरोबर आयोडीन, फ्लोरीन, क्लोरीन हे लक्षात येईल. म्हणजेच तुम्ही H2 गॅस प्लस X2 गॅस केलं की तुम्हाला ट्वाइस HX गॅस तयार होणार आहे. म्हणजे HCl, HBr, HI हे कॅरेक्टर तयार होतील. हे लक्षात ठेवा. आणि त्यालाच आपण HXलाच HX इज नथिंग बट HF, HCl, HBr and HI ह्यालाच आपण पर्टिक्युलरली हायड्राइड्स ऑफ अ हॅलोजन हे म्हटलं जातं. हे लक्षात ठेवा. इथं हायड्राइड्स ऑफ अ हॅलोजन हा सगळ्यात महत्वाचा पार्ट बघायला मिळतो. हा इम्पॉर्टंट कॅरेक्टर आहे. हे तुम्ही सगळ्यांनीच लक्षात घ्या. हा महत्वाचा, ओके हे लक्षात ठेवा. आपल्याला इथं ओके तर हा HX म्हणजे HF, HCl, HBr, HI हायड्राइड्स ऑफ अ हॅलोजन हे आपल्याला बघायला मिळतं. हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा बघायला मिळेल. हे लक्षात ठेवा. H2 प्लस X2 इज इक्वल टू ट्वाइस HX, HF, HCl, HBr, HI हे हायड्राइड्स ऑफ अ हॅलोजन हे बघायला मिळतात. हा लक्षात घ्या. हा इम्पॉर्टंट फॅक्टर आपल्याला लक्षात येईल. हा महत्वाचा पार्ट येईल. मग ह्याच्यामध्ये पहिला जो प्रॉपर्टीज ऑफ हॅलोजन्स. आता इथं काय स्ट्रक्चर हे कॅरेक्टर येत नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ह्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सगळ्यांचं NS2 NP5 आहे. ओके 1 2 3 ओके हा NP5 आहे 4 आणि हा 5. म्हणजे एक इलेक्ट्रॉन लागणार आहे आणि एक इलेक्ट्रॉन हायड्रोजन प्रोव्हाइड करतो 1s1 आणि म्हणून तुम्हाला HCF, HCl, HBr, HI हे तयार होतं. म्हणजेच S ऑर्बिटल आणि P ऑर्बिटल ओके ह्यांच्यामध्ये ओव्हरलॅपिंग होतं आणि आपल्याला पर्टिक्युलरली कोव्हॅलेंट बॉन्ड हा HF, HCl, HBr मध्ये आपल्याला बघायला मिळतो. हे लक्षात ठेवा. इथं स्ट्रक्चर न येता आपल्याला डायरेक्ट फिजिकल प्रॉपर्टीज ह्या कॅरेक्टर्सवरती जावं लागेल. हे लक्षात ठेवा. म्हणजे हायड्राइड्स ज्या वेळेला आपण बघतो त्या हायड्राइड्समध्ये पहिलं कॅरेक्टर येणार आहे दॅट इज नथिंग बट हायड्राइड्स ऑफ अ हॅलोजन. हा आपण तपासणार आहे. जसं हायड्राइड्स ऑफ अमोनिया, हायड्राइड्स ऑफ ऑक्सिजन हे बघितलं. त्यातलं पहिला प्रॉपर्टी बघणार आहोत फिजिकल स्टेट. हे पहिली प्रॉपर्टी बघणार आहोत हायड्राइड्स ऑफ
हॅलोजन्समध्ये, हे लक्षात ठेवा. आता हायड्राइड्स ऑफ हॅलोजनमध्ये पहिली प्रॉपर्टी जी फिजिकल स्टेट्स आहे त्यामध्ये हायड्रोजन फ्लोराईड हॅज पर्टिक्युलरली लो बॉइलिंग लिक्विड. पर्टिक्युलरली हायड्रोजन फ्लोराईड हा लो बॉइलिंग लिक्विड आहे. त्याचा बॉइलिंग पॉईंट 292 केल्व्हिन बघायला मिळतो. परंतु HCl, HBr, HI दे आर अ गॅसेस इन नेचर, हे लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो. आणि म्हणून ॲनामोलस प्रॉपर्टी हा HF हे बघायला मिळतं. हायड्रोजन बॉन्डिंग मॉलिक्युल्स ऑल्सो ड्यू टू हायड्रोजन बॉन्डिंग HF मॉलिक्यूल इज एक्झिस्ट ॲज असोसिएटेड मॉलिक्यूल HF, आणि ते तुम्हाला झिगझॅग कॅरेक्टर्समध्ये हे बघायला मिळतात. म्हणजे हे असे झिगझॅग कॅरेक्टर्समध्ये HF ओके, HF असं झिगझॅग कॅरेक्टर्समध्ये बघायला मिळतात. आणि म्हणून हा हायड्रोजन बॉन्डिंग जो आहे, हायड्रोजन फ्लोराईड इज अ लो बॉइलिंग लिक्विड आहे. बॉइलिंग पॉईंट 292 केल्व्हिन एवढं तुम्हाला बघायला मिळतो विथ रिस्पेक्ट टू, हे लक्षात ठेवा. आणि ह्याचं झिगझॅग स्ट्रक्चर आहे. आणि ह्याचा जो बॉन्ड अँगल येतो ह्या स्ट्रक्चरचा HFचा 140 डिग्रीज सेल्सिअस एवढा बॉन्ड अँगल आपल्याला बघायला मिळतो. राजानो, हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. हे डोक्यात ठेवा, हे लक्षात ठेवा. फिजिकल स्टेटच्या संदर्भात बघितलं तर ॲनामोलस प्रॉपर्टी ऑफ HF इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ अ हायड्रोजन बॉन्डिंग प्रेझेंट असल्यामुळं आपल्याला, आणि ते हायड्रोजन बॉन्डिंग HF मॉलिक्युल्सचं जर बघितलं तर ते झिगझॅग कॅरेक्टर्समध्ये येतं. मग इथं दाखवल्याप्रमाणे, आणि त्याप्रमाणे आपल्याला बघायला मिळतं की बॉइलिंग पॉईंट ऑफ HF इज अ हायेस्ट. हे लक्षात ठेवा, HFचा बॉइलिंग पॉईंट हा हायेस्ट आहे. कारण का इथं इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग इज मोर ॲज कम्पेअर टू अदर्स, म्हणजे HCl, HBr. कारण का साईज वाढत जातो, साईज वाढला की पर्टिक्युलरली बॉन्ड लेंथ वाढतो, आणि बॉन्ड लेंथ वाढल्यामुळं आपल्याला बॉइलिंग पॉईंट हा कमी होत जातो. हे लक्षात ठेवा. बॉइलिंग पॉईंट हा रेग्युलरली इन्क्रीजेस डाऊन द ग्रुप, म्हणजे HCl पेक्षा HBrचा, HBr पेक्षा HIचा होणार आहे. कारण का दे आर स्ट्रॉंगली हेल्ड टुगेदर बाय वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन. आणि म्हणून बॉइलिंग पॉईंट HF इज ग्रेटर दॅन HCl, बट HCl इज लेस दॅन HBr, HBr इज लेस दॅन HI. हे आपल्याला बघायला मिळतं. हे लक्षात ठेवा. म्हणजेच हायड्रोजन बॉन्डिंग, लोअर इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ही आपल्याला हॅलोजन ॲटम्समध्ये बघायला मिळतात. म्हणून बॉइलिंग पॉईंट ऑफ HCl, HBr, HI आर मच लोअर दॅन HF आहे. बट व्हेन यू आर मुव्हिंग फ्रॉम HCl टू HI, द बॉइलिंग पॉईंट रेग्युलरली इन्क्रीज होतो ड्यू टू द साईज इन्क्रीज होतो, वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन इन्क्रीज होतो, अँड दे आर हेल्ड टुगेदर बाय वीक वॉन्डरवॉल्स फोर्स, अँड देर इज इन्क्रीज ड्यू टू द इन्क्रीज इन साईज वॉन्डरवॉल्स फोर्स अट्रॅक्शन्स बिकम्स अ स्ट्रॉंगर. आणि त्यामुळे आपल्याला पर्टिक्युलरली HCl टू HI हा बॉइलिंग पॉईंट रेग्युलर इन्क्रीज होताना बघायला मिळतो. परंतु एक्सेप्शनली हायड्रोजन फ्लोराईड HF हॅज अ हायेस्ट बॉइलिंग पॉईंट दॅन क्लोरीन. हे लक्षात ठेवा. आणि म्हणून बॉइलिंग पॉईंटच्या कॅरेक्टर किंवा मेल्टिंग पॉईंटच्या कॅरेक्टरनं जर बघितलं, HF हा ग्रेटर दॅन HCl असणार आहे. HCl इज लेस दॅन HBr, HBr इज लेस दॅन HI. इथं ड्यू टू वॉन्डरवॉल्स फोर्स ऑफ अट्रॅक्शन अँड लार्ज साईज, आणि इथं हायड्रोजन बॉन्डिंग, हे दोन कॅरेक्टर तुम्ही लक्षात ठेवा. हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट येतो मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंटच्या संदर्भात. आता मग हिचा पुढचा बॉन्ड लेंथ, बॉन्ड डिसअसोसिएशन, एन्थाल्पी, थर्मल स्टॅबिलिटी, रिड्युसिंग कॅरेक्टर, ॲसिडिक कॅरेक्टर हे आपण उद्याच्या भागात बघूया. थँक्यू व्हेरी मच.